बालभारती कथाविश्व फुलपाखरे वि.पा. दांडेकर 1905 ते 1974. प्रसिद्ध कादंबरीकार, समीक्षक, लघुनिबंधकार, निकोप, आशावादी, आनंदीवृत्ती, जीवनाकडे उदारपणे पाहणारी जीवनसृष्टी, सौंदर्यसृष्टी, कल्पकता आणि विनोद यांचे उत्तम मिश्रण यांच्या लघुनिबंधात आढळते. त्यांची फेरफटका टेकडीवरून एक पाऊल पुढे काळ खेळतो आहे. 25 वर्षांनंतर हे लघुनिबंध संग्रह प्रतारण, कुचंबणा, तिशीचा तरुण या कादंबऱ्या, मराठी नाट्यसृष्टी, पौराणिक नाटके व मराठी नाट्यसृष्टी, सामाजिक नाटके हे ग्रंथ, केळकरांची 6 नाटके हे समीक्षात्मक पुस्तक, मराठी साहित्याची रूपरेषा हा साहित्य इतिहास संक्षेपाने मांडणारा ग्रंथ ही पुस्तके प्रसिद्ध आहेत. नानाविध अडचणींमुळे मानवी जीवनात ताणतणाव निर्माण होतात. माणसांचे मन निराश होते. परंतु माणूस ज्यावेळी वृक्षवेली, पशु, पाखरे, फुले, फुलपाखरे यांच्या सानिध्यात जातो त्यावेळी निसर्गाच्या नित्य नव्या चैतन्यदायी रूपाने माणसाच्या मनावरील नैराश्याचे सावट कुठल्या कुठे पळून जाते. जीवनाकडे आनंदाने आणि आशादायक दृष्टीने पाहायला हवे असा संदेश प्रस्तुत पाठातून मिळतो. मी प्रवासात होतो. प्रकृती बरी नव्हती. आगगाडीने निघालो होतो. दिवस पावसाळ्याचे होते. सृष्टीचे स्वरूप सुजल, सुफल, सस्यश्यामल असे दिसत होते. नदी नाल्यातून आणि भातशेतातून पाणी बुडून तुडुंब भरून वाहत होते. थोडी वर आलेली पिके वाऱ्यावर डुलत होती. सृष्टी जणू आनंदाने नाचत असल्यासारखी दिसत होती. परंतु माझ्याच मनावर मळप आल्याने मी तिच्याशी समरस होऊ शकत नव्हतो. शरीराच्या अस्वस्थतेमुळे मनाला एक प्रकारची मरगळ आली होती. त्यामुळे मला सर्व गोष्टी त्या वेळेपुरत्या तरी निरर्थक, क्षणिक वाटत होत्या. नाच रे ओढे आणि हरित तृणांचे गालिचे माझ्या मनाला नाचवू शकत नव्हते. एखाद्या पोरक्या पोराप्रमाणे मन स्वतःशीच नाराज होऊन बसले होते. निसर्गातील सुंदर दृश्यांचा त्यांच्यावर काहीच परिणाम होत नव्हता. असे सुमारे तासभर चालले. एका मोठ्या स्टेशनवर थांबली. चांगलीच 15 मिनिटे थांबली. माझा डबा जवळजवळ शेवटचा असल्याने त्यात उतारूंची ये-जा झाली नाही. त्यामुळे स्टेशनवरील एका सुंदर दृश्यांकडे माझे मन वेधले गेले. स्टेशनच्या आवारात एक सुंदर बाग होती आणि तिच्यात विविध रंगाची झेनियाची फुले उमलली होती. लाल, पिवळी, केशरी, किरमिजी, पांढरी, जांभळी अशी फुले जागच्या जागी वाऱ्याने डुलत होती. राठ दांड्याच्या या वृक्ष पाण्याच्या झेनियाला इतकी सुंदर फुले कशी येतात याचे मला नेहमी आश्चर्य वाटे. पारिजातकाचेही तसेच नाही का? पारिजातकाचा बुंधा, पाने, डिक्षणा ही सर्व एकंदरीत खडबडीत खरखरीत वृक्षच. पण पारिजातकाचे फूल नाजूक पण सौंदर्य आणि सुगंध यांचा नमुनाच पाहून घ्यावा. तसेच झेनियाचे मांडता. तसल्या त्या सुंदर बहुरंगी व बहुढंगी फुलांवर तितकीच सुंदर बहुरंगी व बहुढंगी फुलपाखरे उडत होती, मकरंदास्वाद घेत होती. त्या नाचणाऱ्या फुलपाखराकडे पाहिल्यावर फुलपाखरे कोणती आणि फुले कोणती असा भ्रम मला तरी क्षणभर झाला. उडतायत ती फुले की डोलतायत ती फुले अशी शंका वाटण्याइतके रंगाचे सादृश्य झेनियाच्या फुलात नित्य त्या फुलपाखरात होते. जीवन जर कोठे फुलत असेल, डुलत असेल, नाचत असेल, गात असेल तर ते इथे. असे त्या दृश्याकडे पाहून मला वाटले. जीवनाची, चैतन्याची, आनंदाची कारंजीच इथे थुईथुई उडत होती. तसेच ते अप्रतिम जीवननृत्य पाहून माझ्या मनावरील मळप नाहीसे झाले. ते आनंदले. तेवढ्यात गाडी सुरू झाल्याने त्या सुंदर दृश्याचा मला नाईलाजाने निरोप घ्यावा लागला. परंतु माझे विचारचक्र गाडीच्या चक्रांबरोबरच सुरू झाले. त्या फुलांनी आणि फुलपाखरांनी माझ्या मनातले उत्साह आणि स्फूर्ती दिली. फुलांचे आणि फुलपाखरांचे आयुष्य ते किती आणि त्या मानाने त्यांनी त्या आयुष्याकरता दाखवलेली आस्था किती.
फुलांचे आयुष्य अगदी झेनियाचे फूल झाले तरी काही दिवसांचेच. फुलपाखरांचेही तसेच. मनुष्याचे आयुष्य या दृष्टीने पाहिले असता अनेक पटींनी मोठे मानावे लागेल. एवढे मोठे आयुष्य लाभलेल्या मनुष्याने कितीतरी समाधानी व आनंदी असावयास हवे. अडचणींनी आणि रोगांनी भांबावून जाण्याचे त्यांना काय कारण आहे? अडचणी, रोग, संकटे ही काही कायमची नसतात ना. मग त्यांच्याकडे सोशिकपणाने, खिलाडू वृत्तीने आपणास का पाहता येऊ नये? अडचणी, संकटे, रोग यांचे जेव्हा आपणावर आक्रमण होते तेव्हा ती फार मोठी किंवा असह्य वाटतात. परंतु ती ओसरल्यावर आपण त्यांना का घाबरलो तेच आपणास समजत नाही. आपण घाबरलो याचे कारण आपल्याजवळ मनाची स्थिरता किंवा शांती नसते. जीवन म्हणजे संकटे नव्हेत, रोग नव्हेत, अडचणी नव्हेत, कारण ती असतानाही जीवन चालू असते. मळब आल्याने सूर्य जसा नाहीसा होत नाही त्याचप्रमाणे रोगांनी, संकटांनी जीवनाचे मूळ आनंदी स्वरूप नाहीसे होत नाही. आजारी व संकटग्रस्त माणसेही जेव्हा थट्टा, विनोद करतात तेव्हा ती या आनंदमय जीवनाचा अनुभव घेत असतात. मला वाटते आपण फार विचार करून किंवा अविचार करून आपले मूळचे आनंदी स्वरूप, आनंदी जीवन विसरून बसलो आहोत. फुलपाखरांना जर आनंदाने जगता येते तर आपणास का येऊ नये? त्यांना जर जीवनातील रसास्वाद घेता येतो तर तो आपणास का घेता येऊ नये? आंबट तोंड आणि लांबट चेहरा करून जीवनाचा गाडा आपण ओढत आहोत. असे आपण का वागावे? मला वाटते मनुष्याखेरीज जीवनासंबंधी फाजील विचार दुसरे कोणीही करत नसेल. मनुष्याने आपल्या बुद्धीचा उपयोग करून हे जीवन अधिक सुखदायक, आनंददायक, रसदायक बनवले पाहिजे. बुद्धीने मनुष्याचे जीवन बहारीचे बनले पाहिजे. ते बुजरे किंवा भांबावलेले बनता कामा नये.